नमस्कार, मी जतीन मोरे. आपलं सम्राट मराठी लाईव्हच्या सम्राट मंच विराट चर्चा या भागात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या सम्राट मंच विराट चर्चा या भागात आपल्याला एक अशी विशिष्ट व्यक्तिमत्व लाभलं आहे. त्याने महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये सॅनिटायझर, मास्क, विविध औषधे देखील त्यांनी वाटप केली. रक्तदान शिबिरं देखील आयोजित केली आहेत. तसेच कोरोना काळामध्ये वाटसरूंना देखील भोजन व्यवस्था त्यांनी केली होती. तसेच जिथे कुठे ज्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी देखील त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या कांसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे. असे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावचे ग्रामस्थ आणि कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आता सध्या ते वावरले या ठिकाणी वास्तव्यास असणारे दीपकदादा पाटील हे आज आपल्या सम्राट मराठी लाईव्हच्या सम्राट मंच विराट चर्चामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचे सम्राट मराठी लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार साहेब, आपल्या कांसा वारणा फाउंडेशनबद्दल थोडक्यात माहिती द्या. मी कांसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकदादा पाटील, राहणार वावरले खालापूर. ही संघटना स्थापन करत असताना संस्था आमची जवळजवळ 2010 साली 10-11 साली आम्ही स्थापन केली. त्यावेळेला स्थापन करत असताना आमची जी यंग पिढी आम्ही महाराष्ट्रभर जोडलेले आहे. अनेक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची टीम तयार आहे. देशाच्या बाहेर पण आमची, म्हणजे राज्याच्या बाहेर पण आमची टीम तयार आहे. असं आम्ही 2011 ते 12 पासून चालू केलेलं काम. त्यावेळेला आमचा कृष्णा पाटील हा भाऊ पण काम करत होता. आणि काम करत असताना आम्ही पहिलं काम असं केलेलं आहे की एक अनाथ मुलगा आमच्या गावामध्ये, ज्याला घर नव्हतं, त्याचे आईवडील नव्हते, तर अपंग मुलगा होता. तर पहिलं आम्ही ते काम, आमचे महेंद्र पाटील असे सगळी टीम आमची सगळ्यांनी मिळून, कृष्णा पाटील असे सगळ्यांनी मिळून ते काम, त्या मुलाला पहिलं घर आम्ही उभारून दिलं. थोडीशी लोकवर्गणी, बाकीचे आम्ही फाउंडेशनतर्फे त्याला मदत करून एक चांगल्या उत्तम प्रकारचं घर बांधून दिलं त्याला. गावामध्ये आम्ही एक पाण्याची टाकी मंदिरासमोर बांधून दिली की येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूसाठी. स्मशानभूमीमध्ये व्यवस्था नव्हती पाण्याची, तिथं आम्ही एक टाकी बांधली आणि तिथून एक नळ व्यवस्था चालू केली. बाबा त्यावेळेला ज्या वेळेला तिथं अंत्यविधी असेल त्यासाठी ते पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. असं आमचं काम चालू झालं आणि महाराष्ट्रभर ह्याचा फोफावत जाऊन देशभर आता कामाचा 24 राज्यामध्ये आमचं काम चालू आहे. आम्ही अनेक वृक्ष लागवड केली. कोल्हापूर जिल्ह्यात असेल, परत नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी आम्ही हजारो झाडं लावली. झाडं लावून आम्ही ते वृक्ष संगोपन असं केलं आहे की त्याला स्टीलची जाळी बसून ड्रिल, तुमचे ड्रिप सिस्टीम करून पाण्याची व्यवस्था केली. अशी झाडं अशी चांगली आम्ही जगवलेली आहेत. असं आमचं एक अनेक, कोरोनामध्ये आम्ही आमच्या टीमने चांगल्या प्रकारे काम केले. 24 जिल्ह्यामध्ये काम केले. सगळी टीम आमची चांगल्या प्रकारे युवा पिढी काम करत आहे आणि अशी आमची वाटचाल चालू आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कांसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून जे सामाजिक कामं केलेले आहेत, या कार्याबद्दल आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? काय पुरस्कार बोलाल तर असे खूप पुरस्कार मला सांगता येणार नाही, एवढे पुरस्कार आहेत. त्यातल्या त्यात दिल्लीमध्ये मला बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये. महाराष्ट्रात तर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मला शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलनामध्ये 2022 साली समाजश्री म्हणून संगमनेर येथे मिळालेला आहे. बाळासाहेब थोरात आणि तुमचे उपाध्यक्ष याचे विधानसभेचे नरहरी झिरवळ, असे अनेक पुरस्कार अनेक मंत्र्यांचे हस्तून मिळालेले आहेत. मला समाधानासाठी मी सामाजिक एक माझी बांधिलकी म्हणून मी काम करत असतो. पुरस्कारासाठी मी कामच करत नाही, पण माझी एक रूम भरली पुरस्काराने, पण त्याच्यासाठी मी कामच करत नसतो. आपल्याकडून मुलांनी, तरुण पिढीने एक आदर्श घ्यावा ह्याच्यासाठी आपण हे काम करत असतो. ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत आपल्या कांसा वारणा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम केलं, तर हे सामाजिक काम करता करता तुम्हाला असं वाटत नाही की आपण राजकारण या क्षेत्राकडे देखील वळावे? नाही, मला मुळामध्ये आमच्या आईवडिलांपासून आदर्श घेतलेला आहे की समाजासाठी काम करा. राजकारणाचा विषय माझ्या डोक्यात एवढंच आहे की इतरांना बनवा. आपण भले सरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो, नगरसेवक असो, आमदार असतील, आपण जेवढी शक्य आहे तेवढी आपली शक्ती वापरून आपल्याला तरुण पिढीला घडवायचं आहे. मला स्वतःला काय असं बनायचं अजूनपर्यंत डोक्यात नाही, इथून पुढे पण शक्यतो नसणार आहे. मी वारंवार माझ्या भाषणामध्ये जिथं जा तिथं सांगत असतो की तरुणांनीच आता देश हा महाराष्ट्र आपला तरुणांनीच घडवला पाहिजे. आणि मी त्याचाच आदर्श मुलांना, बाबा तुम्ही इतर चांगल्या राजकारणी लोक महाराष्ट्र देशभर आहेत, त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही राजकारणात उतरा. चांगले लोक उतरले पाहिजेत आणि आम्ही त्यांना एक सपोर्टर म्हणून काम करणार आहे. एकंदरीत तुम्ही राजकारणात उतरायला तयार नाहीयेत, परंतु राजकारण हा विषय तुमचा आवडीचा आहे.
आता सध्या विधानसभेची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही राजकारणाकडे बघता, तसे राजकारणातील असा कोण आदर्श व्यक्तिमत्व किंवा आत्ताच्या या तुमचे जे शाहूवाडी पन्हाळा जे मतदारसंघ आहे, याच्यामध्ये आमदार म्हणून तुम्ही कोण व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? एक माझं आवडतं नेतृत्व म्हटल्यानंतर एक असते, प्रत्येकाचे एक आवडता कोणतरी नेता असतो, जो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि जातीविरहित राजकारण करणारा आणि एक विकास पुरुष म्हणून ज्यांनी विधानसभेमध्ये पण एक आपला कोल्हापूर जिल्ह्याचा ठसा उमटवलेला आहे, असे आमचे वारणेचे विनयरावजी सावकर कोरे साहेब हा माझा आदर्श एक नेतृत्व मी मानतो. आणि आमचं पाटील परिवार असेल सर्व, म्हणजे कृष्णा पाटील असेल, महेंद्र पाटील असेल, अक्षय पाटील असेल, सर्व कांसावारणा टीम पण एक आम्ही त्यांना आदर्श मानतो. आणि त्या नेत्याकडे एक दूरदृष्टी आहे, त्याच्यामुळं मी त्यांच्यावर प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर मी 2014 पासून काम करत आहे. आणि माझं सामाजिक काम आहे आणि त्यांना एक सहाय्य म्हणून एक बाबा आपली टीमचे काहीतरी सहाय्य असल्याशिवाय नेत्याला पण अशी चांगली पण मंडळी त्यांच्याबरोबर पाहिजे म्हणून आम्ही एक टीम म्हणून सगळं टीमवर्क म्हणून काम करत असतो. आता ज्या पद्धतीने तुम्ही जे डॉक्टर विनय कोरे सावकर हे तुमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, थोडक्यात आता तुमच्या बोलण्यातून आम्हाला कळून आलंय. पण यावेळी देखील म्हणजे मला वाटतं 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले. पण यावेळी देखील तेच आमदार व्हावेत असं का तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही जर विधानसभेमध्ये त्यांचं भाषण बघितलं, एक भाषणावर प्रभुत्व असलेला नेता आणि विषयाची मांडणी हे एक कलागुण त्यांच्या उपजत त्यांच्याकडून आलेले आहेत, आई वडिलांकडून, त्यांच्या आजोबांकडून. तर एक आता मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण त्यांचं एक कौतुक केलं की एकदम शांत संयमी नेतृत्व आणि हुशार, म्हणजे प्रश्नांची जाण असणारा, आपल्या शाहूवाडी पन्हाळ्यामधल्या प्रत्येक गावात काय अडचणी आहेत ह्याचा अभ्यास असणारा नेता. आणि एवढं मोठं उच्च त्यांची सगळी वारणा समूह आहे, उद्योग समूह, तरी अहंकाराचा कुठेही लवलेश नाही. लहान मुलगा जाऊ दे प्रेमाने त्यांची सगळ्यांनी बोलणार असा नेता आमच्या भागाला लाभलेला आहे. आणि असं वाटतं की इथून आता जर ते निवडून आले, येणार तर 100% आहेत, त्यात काय म्हणजे डाऊटच नाही, शंकाच नाहीये. कारण त्यांनी कामच एवढं केलंय, त्याच्यामुळे ती सहजगत्या जिंकून येतील. पण बेसावधान जमणार नाही. सगळ्या तरुण आमची जी टीम आहे, सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम करून अधिकाधिक मतदान होऊन एक मोठ्या फरकाने जिंकून यायला पाहिजेत. म्हणून आम्हाला तो कोरेसाहेब हवेत, एवढंच मला बोलायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जी माहिती आपण दिलीत, त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत 3 वेळा त्यांची टर्म राहिलेली आहे आमदार म्हणून. तर त्यांनी त्यांच्या ज्या मतदारसंघामध्ये अशी कोणती कामं केलेली आहेत की त्या कामांमुळे, ज्या विकास कामांमुळे तुम्ही प्रभावित झालेला आहात? त्याचं वारणा उद्योग समूह एवढा मोठा आहे पन्हाळ्यामध्ये की महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उद्योग व्यवसाय तिथं आणलेले आहेत आणि त्याच्यामधून रोजगार महिलांना खूप मिळालेला आहे. आणि काही महिला स्वतः पण उद्योग करत असतात. दुसरं गोष्ट, त्यांनी शेतकऱ्यांसाठी वारणा दूध संघ काढलेला आहे पूर्वीपासूनच. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून त्यांना एक दुग्ध व्यवसाय प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक शेतकरी जरी असला, नोकरदार वर्ग जरी असला, तर त्याच्याकडं एक म्हैस किंवा गाई हे असणारच. आणि त्याच्यामधून त्यांना अर्थार्जन, त्यांचा हप्त्याचा खर्च असेल तो निघून जातो आणि शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून एक चांगलं त्यांना एक अर्थार्जन आहे. ही एक आहे. आणि एक शिक्षणासाठी त्यांचं एक चांगलं योगदान आहे, ज्याने म्हणजे KG पासून PG पर्यंत संपूर्ण त्यांनी मुलींसाठी असेल, सर्वांसाठी शिक्षणाची द्वारं खोललेली आहेत. आणि वारणा शिक्षण संस्था ही महाराष्ट्रभर नव्हे देशामध्ये गाजलेली आहे. असे अनेक त्यांनी उपक्रम, साखर कारखाना असेल, त्याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे, उद्योग व्यवसाय मिळालेले आहेत. असं त्यांचं एक वाखाणण्याजोगं काम आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की सावकर साहेब हे अजून विकास हा करतीलच. शाहूवाडी आणि इतर भागामध्ये त्यांनी जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अशी कोणती पावले उचललीत? आता तुम्हाला आताच पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं ना मी की त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी वारणा दूध संघाची स्थापना करून त्यांनी गावोगावी म्हणजे दुग्ध व्यवसायाला चालना शेतकऱ्यांना मिळेल
आणि आता त्याने हो घातलेला MIDC शाहूवाडीमध्ये MIDCचा मंजुरी मिळालेली आहे. तिथून आता हजारो तरुणांना रोजगार प्राप्त होईल, छोटे छोटे उद्योग व्यवसाय निर्माण होतील आणि ते एक व्हिजन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर त्यांनी असा कुठला प्रश्न त्यांच्याकडे माहीत नाही आणि त्याचं त्यांना ज्ञान नाही. तर आताच आम्ही 1-2 महिन्यापूर्वी वृक्षारोपण केलं पन्हाळा शाहूवाडीमध्ये. हजारो वृक्ष प्रत्येक गावोगावी जाऊन, आता त्या नेत्याला एवढं आमचा भाग पाहण्याचा असला तरी पण ते एक पुढच्या पिढीसाठी त्यांनी वृक्षारोपणाचा एक मोठा कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम, असं कोणतं क्षेत्र नाही की त्यांचं तिथं काम नाहीये. मच्छी व्यवसायामध्ये पण त्याचं पण एक ते असे प्रत्येक ते शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये त्यांच्या वारणा नगरला उद्योगासाठी जे सेमिनार असतात आणि प्रत्येक क्षेत्रामधले सेमिनार ते भरून उद्योगाला चालना देण्यासाठी तरुणांना बोलवत असतात आणि तुम्ही हे मार्गदर्शन घ्या आणि यातून तुम्हाला काय करता येईल. असे कृषी खात्यामधले असतील अनेक असे त्यांनी सेमिनार राबवून बऱ्याच तरुणांना एक रोजगार देण्याचा, उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी ते कायम चालना देत असतात आणि त्यामुळेच ते तरुणांमध्ये एक आयडॉल झालेले आहेत सावकार साहेब आणि इथून पुढे मग ते राहणारच आहेत. आता ज्याप्रमाणे त्यांनी हो घातलेली MIDC असेल, नंतर तेथील दूध संघ असेल, याविषयी तुम्ही माहिती दिली. पण आणखी म्हणजे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील असं त्यांनी कोणतं केलेलं काम, उल्लेखनीय काम आहे ज्याने तुम्ही अधिकच अजून प्रभावित झालेला? अहो, त्यांनी शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये मानसी 4 लाख रुपये निधी आणलेला आहे शासनाकडून. जवळ 1500, 1600, 2000 कोटीपर्यंत त्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, मला थोडी कमी माहिती असेल त्याच्यावर पण काहीतरी कोणतरी बोलतील, पण एक माझ्या अंदाजाने एवढा निधी आणून एक विकास पुरुष म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. आणि मला कुणावर काही टीका करायची काय नाही, माझं सामाजिक काम असल्यामुळं मी जे चांगलं आहे तेच बोलणार आहे आणि मी सगळ्यांविषयी प्रेमानेच वागत असतो. अख्ख्या शाहूवाडी पन्हाळ्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की दीपकदादा हे सगळ्यांशी प्रेमानेच राहतात आणि मला स्वतःचा वैयक्तिक असा काय स्वार्थ नाही. मी फक्त एक सावकारांना मानतो म्हणून आमची टीम असेल निस्वार्थीपणे सेवा म्हणजे समाजासाठी काम करत असतो. सावकारांना एक चांगला नेता आपल्या विधिमंडळात जावा ह्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस सर्वच टीम आमची असेल ती झटत असते, झटणार आहे आता निवडणुकीसाठी. आणि त्याने बोलाल तर देशाची राष्ट्रपती गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी वारणेवर आणून एक 75,000 महिलांना एकत्रित करून एक महिला राष्ट्रपती आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका आमदाराने वारणेवर आणायची, हे काही कोणाची पण काम नाही. तर त्यावेळेला राष्ट्रपतींनी पण वारणा उद्योग समूहाचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी पण कौतुक केले. हा शांत संयमी नेता आणि ह्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं कौतुक केलं आणि वारणा उद्योग समूहाला, वारणा शिक्षण संस्थेला एक युनिव्हर्सिटीचा दर्जा त्यावेळेला प्राप्त झाला. असं एक महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलं असं की राष्ट्रपती एका आमदाराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. आणि मोठी कोणती गोष्ट गर्वाची आपल्याला सगळ्या आमच्या भागाला, आमच्या मतदारसंघाला पाहिजे, हा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे की असा नेता असावा. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्या असतील, सर्जेदादा पाटील असतील, ह्या दोघा नेत्यांकडून शिकण्यासारख्या अशा गोष्टी आहेत. तरुण पिढीला मी त्यांना कायम सांगत असतो की ह्यांचा आदर्श घ्या. त्यांचं कौटुंबिक कसं, भाऊ त्यांची फॅमिली कशी राहतात, एकमेकाचा आदर कसा राखतात. सर्जेराव दादा जरी असतील, एक त्यांच्याकडनं पण तरुण पिढीने आदर्श घेतला पाहिजे. आमचे सभापती आहेत ते सर्जेराव दादा आणि एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे पण आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे की ते त्यांचा भाऊ DYSP असताना आणि त्यांना कायम दोघं एक जीवाने राम लक्ष्मणासारखे राहत असतात. ते कायम सर्जेराव दादांचा सगळ्यांनी आदर्श असा घेतला पाहिजे की मोठा भाऊ जर ते वरती बसले असेल, दादा तिथं खाली बसतात, एवढा त्यांचा मान सन्मान ठेवतात. कारण एक आदर्श ते समाजाला घालून जातात. पण आमच्या काय बांधवांना म्हणा, तरुण पिढीने त्यांच्याकडून आदर्श घ्यायचं, सगळ्यात घेतला पाहिजे आदर्श. राजकारणाचा पण घेतला पाहिजे आणि कौटुंबिक पण आदर्श घेतला पाहिजे की आपले नेते काय करतात ना आपण काय करतोय. आपल्यासाठी आपलं कुटुंब महत्वाचं असते, आपले भाऊ असतील, आपली भावकी असेल, सगळी फॅमिली आपली महत्वाची आहे. त्याच्या पुढे राजकारण आहे सगळ्या गोष्टी. कारण आपल्या घरात मान सन्मान, आपला भाऊ, आपली भावकी बरोबर नसेल तर तुम्ही राजकारणात काही करू शकत नाही. तसंच कोरे साहेबांच्या पाठीमागे त्यांची पूर्ण फॅमिली, भाऊ, त्यांचे पुतणे सगळे एक आदर्श म्हणून आम्ही पाहत असतो आणि आम्ही त्या सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. तसंच सर्जेराव दादाकडून पण आदर्श घेतला पाहिजे. त्यांचं कुटुंब सगळे एकत्रित आहे, सगळे एकत्रित काम करतात, सर्जेराव दादा राजकारणात आहेत. असं सगळ्यांनी मिळून जर आदर्श त्यांचा घेतला
तर प्रत्येक कुटुंब प्रत्येक घर हे सुखी होईल. एवढं आदर्श नेता हा महाराष्ट्रात आता भावी, आता ह्या वेळेला आमदार झाल्यानंतर ते मंत्री नक्कीच होणार आहेत आणि त्यासाठी आम्ही इथल्या देवीला साकडं घातलेलं आहे आणि उद्याच आम्ही इथं एक मोठा होम ठेवलेला आहे की आमचे कोरे साहेब आमदार होऊन मंत्री व्हावं आणि मग ते नक्कीच ते जे आम्ही काय देवीला आराधना करेल त्याचा पाईक म्हणून ते इथं येऊन त्याचं ते पूर्तता करतील, एवढा मला ठाम विश्वास आहे. आणि तरुणांसाठी तर खूप ते आदर्शवत काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हाला असा नेता लाभला आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर विनय कोरे सावकार हे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आहेत, तर या निवडणुकीमध्ये, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर विनय कोरे यांनी आपले किती उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केले आहेत काय माहिती आहे? हा, सावकर साहेबांनी एकूण 6 उमेदवार उभे केलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 4 आणि लातूर आणि नांदेडमध्ये तिकडे 2 असे एकूण 6 उमेदवार उभे केलेले आहेत. ज्या नेत्याला दिल्लीमध्ये मोठं स्थान म्हणजे एनडीची जर मिटिंग असेल तर मोदी साहेबांच्या बाजूला त्यांची खुर्ची लागलेली असते, असा हा नेता की त्यांना बोलवलं जातं. जर असे किती महाराष्ट्रात आमदार की किती पक्ष आहेत अशांना निमंत्रित केलं जातं की पंतप्रधानांच्या एनडीए मिटिंगला बोलवलं जातं. आपल्याला गर्व पाहिजे आपल्या मतदारसंघाचा आमदार एवढी जर त्यांची पोच म्हणा, त्यांची किंमत म्हणा, त्यांचं दबदबा म्हणा राजकारणामध्ये की ह्याची नोंद घेतली जाते दिल्ली दरबारी, तर आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे मतदारसंघातला की अशा माणसाला पुढं घालवलं पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये का योगदान द्यायचं नाही. ह्या माणसामुळे आपल्या मतदारसंघाचा शावडी पन्हाळ्याचा विकास झालाय, अजून होणारच आहे आणि ते ह्या 5 वर्षात आमदार मंत्री झाल्यानंतर शाववाडीचा विकास असा करतील की शाववाडीतली प्रत्येक गावामधली प्रत्येक माणसं, प्रत्येक घरातली माणसं बोलतील की आमदार आणि मंत्री असेच असावेत की ज्यांनी शाववाडीचा कायापालट केला आणि ते चांगल्या प्रकारे करतील, हा आम्हाला तरुण पिढीला सगळ्यांना विश्वास आहे. आणि आम्ही एक विडाच उचललेला आहे तरुण पिढीने सगळ्या आमच्या टीमनी. कांसावरना फाउंडेशनच्या नागेश असेल, महेंद्र असेल, अक्षय असेल, संतोष माने असेल, अशी बरीच टीम आमची, सूरज गायकवाड असेल आमचा, भरपूर अशी जी मतदारसंघामधली टीम आहे, विजय चिखलकर असेल, असे अनेक तरुण पिढी साहेबांसाठी झटत आहेत, रात्रंदिवस झटणार आहेत. आता इथून पुढं आम्ही 20 तारखेपर्यंत कोणी आराम करणार आहे. आमचे सगळे कामधंदे सोडून आम्ही साहेबांचा प्रचारच करणार आहे. त्याच्यावर माझं कुटुंब, कृष्ण पाटील असेल, माझा मुलगा असेल रामदास पाटील, माझी मुलगी असेल रुपाली बांडे बांबोडेची, आमची संपूर्ण फॅमिली म्हणजे आमची फॅमिली मोठी फॅमिली. पाटील परिवार हा विरळे गावामध्ये मोठा परिवार आहे. त्याच्यामध्ये माझे मेवणे पण असे नारायण मोळके वगैरे सगळेच आमचे, माझी बहीण असेल संगीता पाटील जांभूरची, असं मोठी फॅमिली आमची आहे. माझ्या मेवणीचा मुलगा असेल अशोक पाटील, माझा भाऊ असेल अनिल पाटील, सगळं आमचं कुटुंब साहेबांसाठी सगळं पाटील परिवार हा. आणि त्याच्यामध्ये आमचा सरपंच पण आता आमचा सुरेश पाटील आलेला आहे. अख्खी टीम आमची राबणार आहे आणि आम्ही शाववाडीमध्ये मोठ्या ह्यानी सांगतोय पण आम्ही गर्वाने सांगत नाही. आम्ही काम करू तर आम्हाला नक्कीच शाववाडी आम्ही लीड वाढवून देणार, ह्यात काही शंका नाही. कारण प्रत्येक गावातली आमची जनस्वराज्य पार्टीची नारळाची बाग त्यांची निशाणी आहे, ती सगळीजण राबणार आहेत. प्रत्येक गावातली तरुण पिढी आहे ती राबणार आहेत. तानाजी भोसले असेल, प्रकाश पाटील असेल, अशी विकास चव्हाण असेल, असे अनेक, आणि सर्जेराव दादाचं बारीक लक्ष आहे प्रत्येक ठिकाणी. आमचे बबन आप्पा असतील, जयेंद्र लवार असेल, असे अनेक कार्यकर्ते झटत आहेत आणि 100% लीड हा मिळणारच आहे, यात काही शंकाच नाही मला वाटत. एकंदरीत डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या प्रचारासाठी आपलं पूर्ण पाटील परिवार, सगळं सहकुटुंब सहपरिवार, तुमची पूर्ण टीम या प्रचारामध्ये उतरणार आहे. तर डॉक्टर विनय कोरे हे निवडून यावेत तुमच्या मतदारसंघात, यासाठी तुम्ही तुमच्या मतदारांनी काय पावले उचलली पाहिजेत किंवा तुमच्या शाहूवाडी पन्हाळा क्षेत्रातील मतदारांना काय आवाहन कराल? एक दूरदृष्टी असलेला नेता, आणि आतापर्यंत त्यांनी 5 वर्षात काय विकास केलाय, त्यातली 2.5 वर्ष अशीच गेली, पण 2.5 वर्षात त्या नेत्यांनी काय केलंय हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. मी आता सांगितले मानसिक 4 लाख रुपये त्यांनी निधी आणलेला आहे. आणि जर आपल्याला हा नेता हवा असेल तर रात्रीचा दिवस करून तरुण पिढीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या जे त्यांना मानणारे आहेत, आणि बऱ्यापैकी ह्या वेळेला प्रवेश हा जनस्वराज्यामध्ये झालेला आहे शावडी तालुक्यामध्ये. आणि मुंबईला आता 10 तारखेला आमचा मेळावा आहे, तिथं संपूर्ण मुंबईवासी
सगळ्यांचा मेळावा आहे. साहेब तिथं मार्गदर्शन करणार आहे, सर्जीदादा मार्गदर्शन करणार आहे, करण गायकवाड आहेत जे आमचे संजयदादांचे चिरंजीव आहेत, आणि आमचे अमरसिंह पाटील असतील. अशी मोठी टीम आहे आमची साहेबांच्या बरोबर. साहेब हे दूरदृष्टी नेता असलेला, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा, लहानातल्या लहान कार्यकर्त्याला पण मान सन्मान देणारे, सर्वांना बरोबर घेऊन, आणि एक आदर्शवत महाराष्ट्रात एक नेतृत्व उदयास आले असं म्हणता येईल. ते की त्यांनी शांत संयमी सगळ्यांना बरोबर घेऊन, आणि त्याच्यामुळं ते सगळी तरुण पिढी त्यांच्यावर प्रभावित झालेली आहे. आणि त्याच्यामुळे प्रभावित झाल्यामुळं न सांगता साहेब आम्ही काय करू, आता मी पण त्यांना रोज फोन करतोय, साहेब सांगतात असं करायचं, दादा तसं करायचं आहे, असं आमचं कॉम्बिनेशन चालू आहे. आणि तरुण पिढी प्रभावित होऊन त्यांचं रात्रीचा दिवस करून एकच ध्येय ठेवलंय. जसा अर्जुनाला माशा डोळा दिसत होता, तसंच आम्हाला आता 20 तारीख दिसत आहे. त्यामुळं प्रत्येक तरुणांना मी एवढंच आवाहन करीन, तो आबी नाही तो कभी नाही. आपल्याला फक्त सावकार साहेबांना नुसतं निवडून आणायचं नाही, तर मताधिक्याने निवडून आणायचं आहे. म्हणजे आपल्याला मंत्रिपदाला त्यांना मंत्री झालेलं बघायचं आहे. आणि माझं एकच अपेक्षा आहेत, मला स्वतःचा वैयक्तिक अपेक्षा काय नाहीत, काही तरुणांना पण आमच्या अपेक्षा काय नाहीत, फक्त गावचा विकास व्हावा एवढाच. गावचा म्हणा, तालुक्याचा म्हणा, दोन्ही पन्हाळा आणि शावड तालुक्याचा विकास व्हावा, हेच सगळ्यांची अपेक्षा आहेत. आणि साहेब त्या अपेक्षेला पूर्ण उतरतील म्हणून सर्व तरुण आमचे तयार आहेत. मला आपल्या मतदारसंघातील सर्वांना आवाहन करायचं आहे की आपल्या आमदार विनयरावजी कोरे साहेबांचा निशाणी ही नारळाची बाग आहे, आणि ही सर्व घराघरात पोचली पाहिजे. ही आपल्या तरुण वर्गाने, सर्व कार्यकर्त्यांनी, साहेबांच्या सर्वांनी, कांसावारणा फाउंडेशनची टीम असेल, त्यांनी सगळ्यांनी घरोघरी प्रत्येकाला समजावून व्यवस्थित नारळाची बाग ही निशाणी दाखवायची आहे, आणि तीच फक्त लक्षात ठेवायची, असं सर्वांना आवर्जून तुमच्या वतीने मी तर तुम्हाला सांगत आहे, आपल्या टीमला सर्व, पण टीमने पण आपल्या सर्वांना सांगून की नारळाची बाग निशाणी लक्षात ठेवून त्या दिवशी त्या चिन्हावरच शिक्का मारायचा आहे, आणि भरघोस मताने आपल्या सावकार साहेबांना दणदणीत विजय मिळवून द्यायचा आहे. आणि जल्लोष करायला आपण कर्जतला परत सावकार साहेबांचा एक मोठा सन्मान ठेवणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपण कांसावारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी पन्हाळा मतदार क्षेत्रामध्ये उभे असलेले डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्याबद्दल त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांची, तसेच त्यांचं जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की त्यांनी तेथील महिला सक्षमीकरणासाठी जे काही कार्य केले, त्या मतदारसंघामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच त्या क्षेत्रामध्ये एक आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. आणि त्यांनी देखील डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं. असे हे व्यक्तिमत्व डॉक्टर विनय कोरे हे त्यांच्या शाहूवाडी पन्हाळा क्षेत्रामधून आमदारकीसाठी उभे आहेत. मला वाटतं ते चौथ्यांदा उभे आहेत, आणि त्यांच्या कार्याने प्रेरित झालेले आपले कांसावारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांनी देखील त्यांच्या या मुलाखतीमधून डॉक्टर विनय कोरे सावकार हे नारळाची बाग या निशाणीवरती लढत आहेत, आणि या निशाणीला सर्व मतदारांनी अधिकाधिक मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणावे असं आपल्या या मुलाखतीमधून त्यांनी आवाहन केलं आहे. सम्राट मंच विराट चर्चा या सत्रासाठी कांसावारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा पाटील यांनी आपली मौलिक प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांचे सम्राट मराठी लाईव्हकडून मनपूर्वक आभार.